मुंबई आता आणखी वेगात धावणार आहे। जे स्वप्न मुंबईकरांनी जवळपास 15 वर्षांपूर्वी पाहिलं होतं ते आता कुठे प्रत्यक्षात येत आहे। ती मुंबईत येणार अशी गेली कित्येक वर्ष नुसतीच चर्चा होती आणि अखेर ती मुंबईत दिसतेय। Metro in the city of Mumbai is ultimately going to start. मुंबईकरांची नवी मेट्रो कशी असणार आहे, वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यान कुठल्या स्टेशन्सवर मेट्रो थांबेल, अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारा हा रिपोर्ट। केंद्रात नवीन सरकार येताच मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरला चांगले दिवस सुरू झाले असं म्हणायला काही हरकत नाही। अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या वर्सोवा घाटकोपर मेट्रोला रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी हिरवा झेंडा दाखवला। मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दररोज 11 लाख प्रवासी प्रवास करू शकतील। 11.5 किलोमीटर अंतर 21 मिनिटात पार करता येईल। वर्सोवा घाटकोपर प्रवासादरम्यान 1 तासाचा वेळ तर वाचणार आहे। शिवाय लोकल ट्रेनच्या तुलनेत मेट्रोत एसी मधून प्रवास थंडगार आणि अधिक आरामदायक होईल। वर्सोवा ते घाटकोपर या 11.5 किलोमीटरच्या दरम्यान 12 स्टेशन असतील। मेट्रोचा प्रवास वर्सोवापासून सुरू होऊन डीएनए नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असलफा, जागृती नगर आणि घाटकोपर शेवटचं स्थानक असेल। मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरुवातीला बेस्ट भाड्याच्या 1.5 पट असेल असा अंदाज आहे। यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 9 रुपये असेल तर जास्तीत जास्त 38 रुपये। अनेकदा डेडलाईन उलटून गेल्यामुळे चर्चेत असलेली बहुप्रतीक्षित मेट्रो रेल सेवा अखेर सुरू होते। हीच काय ती मुंबईकरांसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल। हिमाद्री बुच, झी मीडिया, मुंबई। या मेट्रोनं प्रवास करणं कुणाला सोयीस्कर ठरणार आहे? मेट्रोनं कुठून कुठे जायचं असेल तर किती वेळ वाचणार आहे? आणि मुख्य म्हणजे या मेट्रोमुळे मुंबईकरांच्या ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया ज्यांनी या मेट्रोमधून प्रत्यक्ष प्रवास केला असे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रो ही एक पर्वणी ठरणार आहे। मेट्रो आता सुरू झालेली आहे। या मार्गावर बसने किंवा रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही काही लाखोंच्या घरात आहे। त्याच्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी आपल्याला अनुभवायला मिळते। त्यामुळे अंधेरी स्टेशन असून दे, साकी नाका असून दे, चकालाचा परिसर असून दे किंवा घाटकोपरचा परिसर असून दे, या भागात नेहमीच वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते आणि त्याच्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागतो। जवळपास पाऊण ते 1 तास प्रवाशांचा वेळ हा निव्वळ या प्रवासात जातो। मात्र आता ही मेट्रो रेल्वे सुरू झाल्यामुळे हा प्रवास म्हणजेच वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावरचा प्रवास हा फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये होणार आहे। अर्थात 10 रुपयापासून 40 रुपयांपर्यंत जरी पैसे प्रवाशांना मोजावे लागणार असले तरी हा प्रवास कमीत कमी वेळेत आणि मुख्य म्हणजे वातानुकूलित गाडीमधून होणार असल्यामुळे जो रोजचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो तो कमी होणार आहे। त्याच्यामुळे या 4 डब्यांच्या गाडीमध्ये एकाच वेळेला गर्दीच्या वेळेला 1000 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकतात। 4 डब्यांची गाडी आहे। जर का प्रवाशांची गर्दी वाढत असेल तर वेळ प्रसंगी 6 डबे म्हणजे 2 डबे जादा जोडण्याची तरतूद या मेट्रोमध्ये करण्यात आलेली आहे। जवळपास तासाला 20,000 पेक्षा जास्त प्रवासी या मार्गावरनं प्रवास करू शकतात, कारण दर 5 मिनिटाला ही या मार्गावरनं ही मेट्रो रेल्वे धावणार आहे। त्याच्यामुळे वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावरची वाहतूक कोंडी फुटण्यास या मेट्रोमुळे मदत होणार आहे।
त्याचबरोबर या मार्गावर दररोज जो जीवघेणा आणि अत्यंत त्रासदायक प्रवास प्रवाशांना करावा लागतो तो प्रवास आता या वातानुकूलित मेट्रोमधून होणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांची एक प्रकारे सुटका होणार आहे। खऱ्या अर्थानं या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी पर्वणी ही मेट्रो उपलब्ध करून देणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। तर मेट्रोमध्ये आज शिल्लक की मुंबईकरांसाठी काय सोयी आहेत, किती प्रवासी प्रवास करू शकणार आहेत हेही सांगतायत आमचे प्रतिनिधी अमित जोशी। 4 डब्यांची ही वातानुकूलित मेट्रो रेल्वे आतून कशी असणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सर्वप्रथम ही वातानुकूलित रेल्वे आहे, याचे डबे हे बंद होतात, त्याच्यामुळे लोकलमधून प्रवास करताना जो त्रास, जो जीवघेणा प्रवास लोकांना सहन करावा लागतो तो या मेट्रोमधून टाळता येणार आहे। तशा पद्धतीचा त्रास होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मेट्रोच्या डब्यामध्ये बसण्यासाठी दोन्ही बाजूला अशा प्रकारच्या सीट्स आहेत। तसंच लोकल ट्रेनमध्ये जशा हँडल्स असतात तशा पद्धतीचे हँडल्स या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर उभं राहण्यासाठी जास्तीत जास्त जागा आहे, कारण मेट्रोचा प्रवास हा फक्त काही मिनिटाचा आहे, त्याच्यामुळे बसण्यापेक्षा जास्तीत जास्त उभं राहण्यासाठी या ठिकाणी जागा ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर नक्की कुठलं रेल्वे स्टेशन आता पुढचं येणार आहे, कुठलं रेल्वे स्टेशन आलंय त्याची माहिती ही दरवाजाच्या वरती अशा पद्धतीची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन येईल, जे रेल्वे स्टेशन येईल त्या रेल्वे स्टेशन समोरचा दिवा लागेल तशा प्रकारची अनाउन्समेंट होईल। त्याच्यामुळे आपल्याला कुठलं रेल्वे स्टेशन आले आहे, कुठलं रेल्वे स्टेशन येणार आहे याची पुरेपूर माहिती मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल ट्रेनमध्ये डबे हे विभागलेले असतात, मात्र मेट्रो रेल्वेमध्ये डबे हे सलग अशा पद्धतीने जोडले गेलेले आहेत, त्याच्यामुळे एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये अशा पद्धतीनं जाता येणार आहे। थोडक्यात मुंबईकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे की मेट्रोमधून प्रवास करताना, कारण वातानुकूलित अशा प्रकारचा प्रवास वर्सोवा अंधेरी घाटकोपरवर प्रवास करताना अवघ्या 20 ते 25 मिनिटात वर्सोव्यापासून अंधेरीपर्यंत घाटकोपरपर्यंत मुंबईकरांना सहजरित्या लवकरात लवकर पोहोचता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। तर वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरची ही मेट्रो एलिव्हेटेड अर्थात रस्त्याच्या वरून धावणारी आहे। या मेट्रोमधून मुंबई पाहणं हा एक मस्त अनुभव ठरणार आहे। हाच अनुभव घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मी मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास करतोय, आपण बघू शकते की एक मुंबईचं वेगळं दर्शन या मेट्रोमधून प्रवास करताना आपल्याला होणार आहे, कारण मेट्रो रेल्वे ही इलिव्हेटेड आहे, उन्नत आहे, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची मुंबईचा एक वेगळा अँगल आपल्याला या मेट्रोमधून प्रवास करताना बघता येणार आहे। मेट्रो आतून कशी आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आपण बघू शकता की एवढी मोठी काच या मेट्रोच्या डब्यामध्ये आहे, त्याच्यामुळे बाहेरची दृश्य आपल्याला सहज बघता येणार आहेत। बसण्यासाठी अशा प्रकारे डब्याच्या दोन्ही बाजूला जागा आहेत, मात्र मेट्रो रेल्वेचा प्रवास हा 20 ते 25 मिनिटाचा असल्यामुळे उभं राहण्यासाठी जास्त जागा आहे, बसण्यासाठी फार कमी जागा आहे। असं असलं तरी वरिष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या खास रिझर्वेशन्स या सीट्समध्ये ठेवण्यात आले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो रेल्वेचा डब्यातील दरवाजे हे अशा प्रकारे बंद असणार आहेत। आपल्याला माहिती आहे की लोकलमधून प्रवास करताना अनेक लोक बाहेर लटकत असतात, पडतात, जखमी होतात, मृत्युमुखी पडतात। तशा प्रकारचा त्रास या मेट्रोमधून प्रवास करताना होणार नाही। लोकलमध्ये जशा प्रकारे हँडल्स असतात तशा प्रकारचे हँडल्ससुद्धा या मेट्रो रेल्वेमध्ये आहेत, उभं राहण्यासाठी जागा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मेट्रो वातानुकूलित आहे, एअर कंडिशन आहे, त्याच्यामुळे मुंबईकर जेव्हा मुंबईमधून प्रवास करतात किंवा बाहेरून अनेक नागरिक मुंबईमध्ये कामानिमित्त येतात तेव्हा घामाच्या धारा ह्या नेहमीच वाहत असतात, त्याच्यामुळे या मेट्रोमधून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास, मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा प्रवास हा थंडा कूल असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। तर पहिली मेट्रो कुठून कुठे धावणार, मेट्रोचं तिकीट किती असणार आहे, रोज मेट्रो किती वेळा धावणार, अशा मुंबईकरांच्या सगळ्या जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया मेट्रो ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिली मेट्रो वर्सोव्याहून धावणार आहे। ती सकाळी 10 वाजता वर्सोव्याहून सुटेल। मेट्रोचं तिकीट हे महिन्याभरासाठी फक्त 10 रुपये आहे। रोज पहाटे 5:30 ते रात्री 12 पर्यंत मेट्रो धावणार आहे। पीक आवर्समध्ये दर 4 मिनिटांना तर नॉन पीक आवर्समध्ये दर 8 मिनिटांना मेट्रो धावेल। रोज मेट्रोच्या किती फेऱ्या होणार आहेत आपण पाहतो आहोत। 200 ते 250 फेऱ्या होतील। मेट्रोला सध्या 4 डबे आहेत, भविष्यात 6 डबे जोडले जातील। मेट्रोच्या प्रत्येक डब्यात 50 प्रवासी बसू शकतील आणि 325 प्रवासी उभे राहू शकतील, तेवढी जागा मेट्रोमध्ये ठेवण्यात आलेली आहे। एका वेळी एका मेट्रोमधून 1500 प्रवासी प्रवास करू शकतील।
मेट्रोचा वेग हा साधारणतः ताशी 80 किलोमीटर आहे आणि वर्सेहून घाटकोपरला 21 मिनिटात पोहोचता येणारे जो बाय रोड जेव्हा प्रवास होतो तो साधारणपणे पाऊण तास ते 1 तासाचाही असतो. मेट्रोमधून सफर करणं हा एक मस्त अनुभव असणार आहे. मुंबईकरांची मेट्रो सफर आणखी इंटरेस्टिंग करण्यासाठी नवनवे प्रयोगही केले जात आहेत. मेट्रोच्या स्टेशनवरती शॉपिंग, बँकिंग आणि इटिंग आउटची सुविधाही उपलब्ध असणार आहे आणि त्यासाठी नामांकित कंपन्यांच्या स्टॉल्ससाठी जागा देण्यात आल्या आहेत. मेट्रोमधून प्रवास करताना मुंबईकरांना शॉपिंग, बँकिंग आणि इंटिंगचा पुरेपूर अनुभव घेता येणार आहे. अनेक नामवंत कंपन्यांना त्यासाठी आधीपासूनच जागा देण्यात आली आहे आणि त्यामधून नफा कमवण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना पोटपूजेसाठी खाली कसं उतरायचं याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. मेट्रोच्या स्टेशनवर फिरताना शॉपिंगही करता येणार आहे आणि बँकेची कामही करण्याची सोय स्टेशनवर आहे. 100 स्क्वेअर मीटरच्या स्टेशनवर फूड स्टोअर आणि ATM मशीन्स असणार आहेत. मेट्रो स्टेशनवर खाण्यापिण्याचे चोचले पुरवण्यासाठी अनेक ब्रँडेड फूड स्टोअर्स आहेत. एक्सपीरियंस, यू कांट बिलीव दैट इतना छोटा कम टाइम में इतना डिस्टेंस कवर अप किया एंड वी रियली एंजॉयड इट राइट. इट वाज सो स्मूथ एंड इट वाज सो ब्यूटीफुल दैट आई फील लाइक ट्रैवलिंग अगेन वंस अगेन. बहुत अच्छा लग रहा है. इट्स अ नाइस एक्सपीरियंस. मुंबई को बहुत ज़रूरत थी ऐसे काइंड ऑफ ट्रांसपोर्ट की एंड इट्स अ वेरी नाइस फीलिंग एंड कांग्रेट्स टू एव्हरीबडी. मुंबईकरांचं रोजचं धकाधकीचं जगणं लक्षात घेऊन मुंबईकरांसाठी या बँकिंग, शॉपिंग आणि इंटिंगच्या या सुविधा स्टेशनवरच देण्यात आल्यात. आता मेट्रोला प्रतिसाद कसा मिळतो त्यावर मुंबईकरांचा प्लॅटफॉर्म शॉपिंग, बँकिंग आणि इंटिंगचा अनुभव कसा असेल ते ठरवेल. कविता शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मेट्रोमधून सफर करताना काय वाटतं, काय अनुभव असतो हे आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया ज्यांनी प्रत्यक्ष मेट्रोमधून सफर केली आहे त्यांच्याचकडून. मेट्रो ट्रेनमधून काही प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. आपण त्यांचा अनुभव आपण त्यांना विचारूया. क्या बताएंगे, आपने मेट्रो से सफ़र किया है, कैसा एक्सपीरियंस था, कैसे मेट्रो लगी? बहुत अच्छा एक्सपीरियंस था, स्पेशली मुंबई की पॉपुलेशन के लिए बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था. बहुत कंफर्टेबल भी था, फैसिलिटीज़ बहुत अच्छी है एज कम्पेयर टू लोकल्स एंड ऑल दैट. इट वाज वंडरफुल. मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा. जैसे कि मैं बाहर के कंट्री में हूँ ऐसा लग रहा था मुझे, या मलेशिया, हॉलैंड, हांगकांग ऐसा लग रहा था. बहुत अच्छा एक्सपीरियंस है. एक अपना इंडिया प्रगती कर रहा है ऐसा हम लोग सोच रहे. आतली मेट्रोचं इंटरनल स्ट्रक्चर किंवा स्टेशन्स वगैरे दी बेस्ट आहेत आणि हे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहेत आणि असे होतील अशी आशा आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करतो, खूपच त्रासदायक प्रवास असतो. त्याच्या तुलनेत हा मेट्रोचा प्रवास तुम्ही कसा एन्जॉय केलात, कसं वाटलं? मेट्रोचा प्रवास तसं म्हणलं तर 100% वेगळा होता. लोकलमध्ये नेहमी लटकत जायचा सवय होती आम्हाला. मेट्रोमध्ये AC मध्ये बसून फर्स्ट टाइम असं चांगलं वाटलं की अरे मुंबईमध्ये नाही, आपण कुठेतरी बाहेरच फिरतोय असं वाटलं. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये अजून असेच प्रगती होत राहू दे एवढंच अपेक्षा करतो. तुम्ही काय सांगाल? मुंबईत सुरुवातीला फक्त एक लोकल जे आपण मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे म्हणतोय, ती एक फेज 1 होती. आता जी मोनोरेल झाली ती फेज 2 झाली. पण मेट्रो ही खऱ्या अर्थाने ट्रान्सपोर्टेशनची फेज 3 झाली आहे मला वाटतं. कारण की आम्ही रेकॉर्ड केलं एकदम रेकॉर्डिंग 8 मिनिटात फक्त ही ट्रेन वर्सोवापासून जागृतीनगर घाटकोपर स्टेशनपासून पहिलं स्टेशन त्या तिथपर्यंत पोहोचलेली आहे 8 मिनिटात नॉनस्टॉप. ट्रान्सपोर्टेशन खूप स्पीडअप झालेलं असणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणे ट्रॅफिकवर पण ट्रॅफिकही कमी होईल आणि लोक जास्तीत जास्त या सोयीचा फ़ायदा घेतील. मोस्टली जो साकी नाका में जाते हैं उनके लिए, जो घाटकोपर से जो ट्रैवल करते हैं उनके लिए बहुत ही अच्छा होएगा ये. उनको 2-2 घंटा 3-3 घंटा खड़ा रहना पड़ता था. शाम के टाइम बहुत उनका हालत होता था. तो उस हिसाब से देखा जाए तो बहुत ही अच्छा है. गवर्नमेंट ने और रिलायंस ने मिलकर काम किया है, तो इसके लिए मैं उनका बहुत धन्यवाद देता हूँ और ये आगे जाके बहुत अच्छे से होएगा. आज मेट्रोचं काम करणाऱ्या एम्प्लॉईच्या नातेवाईकांनी मेट्रोमधून प्रवास केला आणि त्यांनी सुद्धा हा प्रवास खूप एन्जॉय केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. मुंबईत मेट्रो येण्याची चर्चा 2000 सालीत सुरू झाली होती. त्यानंतर मेट्रो प्रत्यक्षात सुरू व्हायला 2014 साल उजाडलं, अर्थात 14 वर्ष लागली. मेट्रोनं या वर्षांमध्ये डेडलाईन धुडकावण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. निदान आता तरी यापासून काय धडा शिकायला हवा त्याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी अमित जोशी. 2008च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली. नियोजन कसं असू नये किंवा नियोजन कशा प्रकारे फसतं हे या मेट्रोच्या कामावरनं अनेकदा दिसून आलं आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये या पुढच्या काळात विविध प्रकल्प राबवायचे असतील, मोनो रेल्वे प्रकल्प असेल, मेट्रो रेल्वे प्रकल्प असतील किंवा इतर रस्ते वाहतुकीचे प्रकल्प असतील,
ते प्रकल्प राबवताना या मेट्रोच्या कामावरनं खरोखर धडा घेण्याची गरज आहे. कारण जवळपास 10 डेडलाईन या मेट्रो रेल्वेच्या कामासाठी घोषित करण्यात आला होता. एकही डेडलाईन ही पाळली गेलेली नाही. त्याच्यामुळे ही मेट्रो रेल्वे ही गेली 6 वर्ष नेहमीच चर्चेत राहिली, वादाच्या भोवऱ्यात राहिली. अनेकदा काम सुरू असताना अपघातामुळे सुद्धा ही मेट्रो रेल्वे चर्चेत राहिली. मेट्रो रेल्वेचं काम म्हणजेच वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर मेट्रो रेल्वेचं काम ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी काम सुरू असताना त्या भागातील रहिवाशांना सुद्धा अनेकदा त्रास झाला. मोठ्या वाहतूक कोंडीला या मार्गावर लोकांना सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे मेट्रो ही नेहमीच चर्चेत राहिली, वादाच्या भोवऱ्यात राहिली. त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये मेट्रोसारखे प्रकल्प राबवताना मेट्रो 1 किंवा मेट्रोच्या या पहिला मार्ग वर्सोवा अंधेरी घाटकोपर या प्रकल्पावरून धडा घेण्याची नितांत गरज आहे. त्याच्यामुळे मुंबईतील या पुढच्या काळातील किंवा भविष्यातील असे वाहतुकीचे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प कुठलाही अडथळे न येता सुरळीत सुरू राहतील आणि ते मुख्य म्हणजे वेळेमध्ये पूर्ण होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. उशिरानं का होईना पण मेट्रो आता मुंबईचा वेग आणखी वाढवण्यासाठी सज्ज आहे. अशा या मेट्रोमधून मुंबईकरांचं लाईफ सुखकर राहो हीच शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आज इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.